कालकथित रविभाऊ शेगावकर यांच्या जयंतीनिमित्त आम्रपाली बुद्ध विहारात अभिवादन कार्यक्रम. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आम्रपाली गृहनिर्माण संस्था व आम्रपाली बुद्धविहार समितीचे संस्थापक अध्यक्ष कालकथित रविभाऊ शेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्रपाली बुद्धविहार समितीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजभूषण नितीन भाऊ शेगावकर तसेच समितीचे पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते भगवान बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कालकथित रविभाऊ शेगावकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना समाजभूषण नितीन भाऊ शेगावकर म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यात एवढे भव्य बुद्ध विहार कुठेही पाहायला मिळत नाही. रविभाऊ शेगावकर यांच्या अथक परिश्रमातून आणि सर्वांच्या सहकार्याने हे बुद्ध विहार साकारले झाले. मात्र आज आपल्यामध्ये रविभाऊ नसल्याने त्यांची उणीव कायम जाणवत आहे. त्यांच्या कार्याची आठवण आणि त्यांनी दिलेला सामाजिक विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. यावेळी समाजभूषण नितीन भाऊ शेगावकर, आम्रपाली बुद्धविहार समितीचे अध्यक्ष मनोज सूर्यभान काका शेगावकर, बौद्धाचार्य हरीश अजने, नगर परिषद लेखापाल संजय साबळे, शिक्षक संघपाल समधूर विनायक गवई, टी.एम. तायडे, बलवंत शेगावकर, सिद्धार्थ गवई, आमदार श्रवण शेगावकर, पी.डी. शेगावकर, ईश्वर गवईसर, देवानंद सुरवाडे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी कालकथित रविभाऊ शेगावकर यांच्या सामाजिक कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यांच्या सामाजिक कार्याची योगदानाची प्रेरणा घेऊन समाजहिताचे कार्य सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 1 मराठी. खुर्चीवर ठेवून द्या. खुर्चीवर फुलं काढून टाका. नाही ते हा टाकताना तुम्ही वर दाखवून खुर्ची मजबूत आहे, काही पडत नाही. खुर्ची नाही, खुर्ची बघून नाही हा टाकून डबल खुर्ची. तुम्ही पुढे काय Bye.